चालता चालता फॉर्मेशन मध्ये बँड वाजवता आणि अतिशय सुरेख मंत्रमुख होऊन जातो. देशभक्तीचे गीत अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी गातात आणि म्हणून आपण अशा पद्धतीचे एक राखी जवानांसाठी आमचा मागचा अनुभव राहिलेला आहे. नाव, पत्ता, ऍड्रेस, मोबाईल नंबर टाकताना मागे त्यांच्यासाठी संदेश लिहिता आमच्या बाल भगिनी असतील किंवा मोठ्या युवती असतील. आणि अनेकांचा अनुभव आहे की त्या सैनिकांचा फोन येतो, आभार व्यक्त करता, कृतज्ञता व्यक्त करता, भारावून जाता. आणि ह्याच भावनेतून सीमेवरच्या सैनिकांचं मनोबल वाढावं याच दृष्टिकोनातून हा खरा तर उपक्रम आपण घेतलेला आहे. या वर्षी आपण तो 6 राज्यातून जवळपास त्याचा प्रवास त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून बहिणींचं प्रेम, आपुलकी, आदर पोच करणारा हा एक उपक्रम आहे. त्याबरोबर जाणाऱ्या सर्व 20-25 युवा सेवकांना देखील मी शुभेच्छा देतो. या निमित्ताने आपण सर्व या स्तुत्य उपक्रमासाठी भेट द्यायला आले त्याबद्दल आपलाही आभार व्यक्त करतो. सैनिकांचं मनोबल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ही जी संकल्पना आपण घेतलेली आहे ही इथून पुढे देखील अशाच पद्धतीने आपण कार्यरत ठेवूया. ही संकल्पना या निमित्ताने आपण करूया. साईबाबांची भूमी जरी असली तरी अनेक क्रांतिकारी त्यावेळेस साईबाबांचं मार्गदर्शन दर्शन घेण्याकरता या भूमीत यायचं. अनेक स्वतंत्र सेनान्यांची ही भूमी आहे आणि म्हणून विशेष महत्व या भूमीला प्राप्त झालेलं आहे. अशा भूमीतून हा रथ निघतो याचा विशेष आनंद मला या ठिकाणी वाटतो. त्यासाठी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आले, त्यांचेही मी यामध्ये आभार व्यक्त करतो. आणि या मोहिमेसाठी किंवा शिर्डी ते श्रीनगर या प्रवासासाठी पुनश्च एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय भारत. केलेल्या एक राखी जवानांसाठी या हा कार्यक्रम जो आहे ज्यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे असे विवेक भैया कोले, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले शिर्डी शहरातील सर्व मान्यवर मंडळी आणि ज्यांनी अत्यंत आपल्या बँडच्या माध्यमातून सुमधुर असे 2 गायन केली असे सर्व सैनिकी स्कूलचे जे सर्व विद्यार्थी. हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी श्री साईबाबा संस्थांच्या वतीने आपल्या मनपूर्वक अभिनंदन करतो. संजीवनी युवा प्रतिष्ठान मार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम जे आहेत ते वेळोवेळी राबवले जातात आणि गेल्या 5 वर्षापासून हा उपक्रम जो आहे तो राबवला जातो. आणि या वर्षी जे आहे ते जवळपास 1 लाखाच्या वर भगिनींनी ज्या राख्या ज्या आहेत जमा केलेल्या राख्या ज्या आहेत त्या श्रीनगर इथे आपण जवानांना सुपूर्द करणार आहोत. देशामध्ये आपल्या देशाचं संरक्षण करत असताना आपले जवान जे आहेत आपल्या प्राणाची बाजी लावून आपल्या त्या प्राणाचं बलिदान देऊन आपल्या सीमेचं आपल्या सर्वांचं संरक्षण करत असतात. या जवानांप्रती आपली सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सीमेवर लढत असताना अख्खा देश जो आहे आपल्या सोबत आहे, आम्ही सर्व आपल्या सोबत आहे, ही भावना जी आहे त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी. हा एक अत्यंत दिव्य हा जो अत्यंत चांगली भावना जी आहे मनामध्ये ठेवून आपण हा जो उपक्रम या ठिकाणी राबवला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं साईबाबा संस्थांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो. आपला हा जो प्रवास जो आहे अत्यंत सुखदायी हो यासाठी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आपल्या सीमेचं संरक्षण करणारे जवान जे आहेत त्या जवानांना सुद्धा बाबांचे आशीर्वाद लाभो यासाठी सुद्धा साईबाबांची चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ यजमानस्य गोत्रनामोच्चारः गोत्रोत्पन्नस्य म्हणायचंय सकल जनानां प्रतिनिधी भूतः अहम मम. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर, बाबा रमावर साई बाबा रमावर. शुद्ध भक्ती चंद्रभागा गाव पुंडलिक जागा, पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा. याहो याहो अवघे जन करू बाबांचे वंदन, साईंचे वंदन करू बाबांचे वंदन. करू म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई, पाव माझे आई धाव पाव माझे आई. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. भारत माता की जय. जे मान्यवर मंडळी आहेत त्यांना विनंती आपण मंचावरती येतात.
रथाचं प्रस्थान या ठिकाणून होणार आहे. चला धन्यवाद. बँड संचलन या ठिकाणी सुरू होत आहे.